नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी 28 साइज कटोरी ब्लाउजची कटिंग सांगणार आहे। खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर इथे मी 1 मीटर अस्तरचा कपडा घेतलेला आहे। तर पाठीमागील भाग आणि समोरील भाग एकदाच कटिंग करून होईल अशा पद्धतीने सांगणार आहे। तर इथे मी जेवढा कपडा लागेल तेवढा मी कट करून घेणार आहे। 28 साइजसाठी 7 इंच घेतलेला आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा म्हणजे 9 इंच एवढा कपडा मी कटिंग करून घेत आहे, डबल फोल्ड असून। तर जे नवीन आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरेल, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते सांगणार आहे। तर मी कपड्याला डबल फोल्ड केलेले आहे। समोरील भाग आणि पाठीमागील भाग कटिंग करून होईल अशा पद्धतीने। तर 4 पदरी कपडा आहे। तर बंद बाजू माझ्या साइडने आहे आणि खुली बाजू समोर आहे। तर इथे मी ब्लाउजची पूर्ण उंची घेतलेली आहे 13.5 इंच आणि 1 इंच मार्जिनसाठी वाढून घेतलेली आहे, तर 14.5 इंच झालेली आहे। आणि इथे छाती आहे 32, तर 32चा चौथा भाग 8 इंच घेतलेली आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे सिलाई मार्जिनसाठी। आणि कमर होती 28, 28चा चौथा भाग 7 इंच घेतलेली आहे आणि 2.5 इंच एक्स्ट्रा सिलाई मार्जिनसाठी घेतलेले आहे मी। तर टक्स पॉईंटसाठी आपल्याला कपडा कमी जास्त होऊ शकते, त्याच्यासाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे। तर इथे मी कधीही मुंडा कमरेच्या साईडनेच घेत असते। तर कमरेच्या साईडने म्हणजे खालच्या साईडने, तर मुंडा परफेक्ट येतो ब्लाउजवरून आपला। तर इथे 5.5 इंच मुंडा आलेला आहे आणि इथे मी गळारुंदी घेतलेली आहे 2 इंच आणि शोल्डर घेतलेले आहे 3.5 इंच। तर इथे पूर्ण शोल्डर आलेला आहे माझा 6 इंच। तर इथे समोरील गळा घेतलेली आहे मी 6 इंच आणि गळारुंदी घेतलेली आहे सेम 2 इंच। तर परफेक्ट असा गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे। तर इथे मी कटोरीसाठी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे आणि पाठीमागील मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती आणि समोरील मुंड्याचा आकार 1 इंचावरती दिलेले आहे आणि परफेक्ट असा मुंड्याचा गोल आकार देऊन घेत आहे। आणि इथे मी क्रॉस पट्टीसाठी 3.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने 3 इंचावरती केलेली आहे। तर आपला 1.5 इंच असा सिलाई मार्जिनसाठी जातो आणि परफेक्ट असा 2.5 इंच क्रॉस पट्टी आपली तयार होते। तर इथे मी कटोरीसाठी 2 ते 2.5 इंचावरती अशा पद्धतीने टिक करून घेतलेली आहे आणि आपण जिथे टिक केलेली आहे त्याच्या मधोमध किंवा
त्याच्यावरती जरी आलं तर चालतं. जे आपण मार्किंग केलेले आहे त्याच्या मधोमध किंवा त्याच्यावरती येईल अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आपला परफेक्ट असा कटोरीचा शेप तयार होईल. म्हणजे कटोरी चपटी होणार नाही किंवा कटोरीचा आकार गोलाकार येईल. तर इथे मार्किंग झालेली आहे, तर इथे मी कटिंग करून घेत आहे दोन्ही पार्ट एकत्रच. तर आता मी दोन्ही पार्ट सेपरेट करून घेत आहे, पाठीमागील भाग आणि समोरील भाग. तर इथे पाठीमागील भाग आणि समोरील भाग सेपरेट झालेले आहेत. तर इथे मी समोरील भागाची कटिंग करून घेत आहे, जे आपण मार्किंग केलेले आहेत ते. कटोरीचा फ्रंट पार्ट. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने नक्की एकदा तुम्ही कटोरी ब्लाउज अस्तर कटिंग करून बघा, तुमचा वेळही वाचेल जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. तर इथे मी पाठीमागील गळ्याचा आकार देत आहे 4 इंचावरती आणि डीप नेक आहे. तर इथे मी खालच्या साईडने 3 इंच घेतलेले आहे आणि वरच्या साईडने 2.25 इंच घेतलेले आहे, म्हणजे आपला गळा उतरू नये याच्यासाठी. आणि परफेक्ट असा गोलाकार देऊन घेणार आहे डीप नेक. तर डीप नेकमध्ये खूप प्रकार आहेत. तर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे मी डीप नेक गोल गळा तयार आहे, तर कटिंग करून घेत आहे. तर बघू शकता इथे परफेक्ट असा डीप नेक गोल गळा तयार झालेला आहे. तर मी बाहीसाठी इथे मी पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेत आहे. तर पाठीमागील मुंड्याचा आकार आलेला आहे 8.25 इंच. तर इथे मी कपड्याला डबल फोल्ड करून घेत आहे. तर पफ स्लीव आहे. तर सगळ्यात आधी मी कपडा सरळ करून घेतलेला आहे आणि बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि खुली बाजू समोर आहे. आणि इथे मी मुंडा 8.25 इंच घेतलेली आहे बाहीसाठी आणि 10 इंचाची बाही आहे. सध्या ही बाही खूप ट्रेंडमध्ये चालू आहे. तर इथे मी दंडघेर घेतलेला आहे 6 इंच आणि फक्त 5 ते 6 प्लेट पाहिजे होते, तर मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे आणि खालच्या साईडने गळा 3 इंचावरती केलेले आहे. आणि जो काही बॉक्स आहे त्याच्यामध्येच आपल्याला प्लेट द्यायचे आहेत. तर इथे मी मुंडा घेतलेली आहे, मुंडा खोली 3 इंचावरती आणि परफेक्ट असा बाहीचा आकार देऊन घेत आहे. आणि वरच्या साईडने बघू शकता आपण जो बॉक्स बनवलेला आहे तिथेच आपल्याला बाहीचा शेप डाऊन करायचा आहे आणि इथे समोरील भागाची सुद्धा बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा.